व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांचं. तर सकाळच्या बघा 6 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. तर आणि पाऊस चालूच आहे. आता वाजले 10 आणि हा व्हिडिओ माझ्या लहान मुलांनी काढला आहे. तर ही आमची जुनी घर आहेत. ट्रॅक्टर पण आमचाच आहे. तर आमच्या दारातल्या झाडाला बघा फुलं किती छान लागल्यात. त्यांच्या गाया भिजतात. वाईट वाटतंय बरं का, गाया भिजतात ते, कारण त्यांना निवारा नाही. आमच्या गाया बांधल्यात आम्ही पाठीमागं नेऊन. तर बघा सगळ्या त्यांच्या गाया सगळ्या पावसातच आहेत. आणि पाऊस रात्रभर चालूच होता असं वाटते, कारण आम्हाला स्लॅबमुळं कळत वाजले वाटतंय का 1 वाजल्यासारखं. हा बाळ आलंय चौकट. पाऊस चालू होता आतापर्यंत, आता बंद झालाय. 1 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. माझी पोरं तिकडं झाडाखाली चिखलात येऊन खेळत बसल्यात, म्हणून मी खास व्हिडिओ बनवाय आले. नाही तर मी आतापर्यंत लाईव्ह होते. 1 वाजता नव्हतं लक्ष, म्हणजे मी घरात होते त्याच्यामुळे लक्ष नव्हतं. मी आता बाहेर मला खिडकीतून दिसल्यात. तर बघा चिखलात खेळते. त्यांना शाळेतून घरी ठेवलं म्हणून. किती सँडल किती भरलाय तो, किती चप्पल कोणाची आणली, किती भरलाय. तू कोणाची चप्पल आणली, तुटन ती चप्पल. चिक्कलनी आटीची नाही, आंटीची आहे ही. बघा इकडे चिमू. आमचं रान किती छान दिसतंय बघा. काल बाजरी पेरलेली, म्हणजे इकडे नाही पेरली तिकडेच पेरली, पण चांगलं दिसते. कुठं पेरली हिला माहित आहे, मला नाही माहित, पण हिला माहित आहे. हा का, ती सांगते, मला सांगता येणार पण ती सांगते. कुठं पाऊस यायला लागला छोटे झाडाखाली. चालल्यात घरी. माती खेळत होती, चिखल खेळत होती, म्हणून आलते घरी सोडायचं. टक पडलाय. तर 1 वाजतावर पाऊस होता, आता बंद झालाय. बंद म्हणजे तरी चालूच आहे रिमझिम आमच्या. आणि कपडे धुवायचे राहिलेत, कपडे सुद्धा धुतले नाहीत. आणि लाईटीला मोटरचे दिवा गेलाय, त्याच्यामुळं मग मोटर बी चालू नाही. आमचे घर दिसतात बघा, ट्रॅक्टर ते उभा केलेलं तिकडं. दिवा गेलेला असल्यामुळं पाणी चालू नाही झालं, नाही तर रोज मी पाणी लवकर भरत असते. लाईट चालू झाली की मी आणि पूनम भरतो, म्हणजे मी एकटीच नाही भरत बरं का, पूनम पण असते. तर मी पूनम भरतो रोज. आज लाईट आले नाही त्याच्यामुळं मग पाणी पण लेट झालं आणि कपडे नाही धुतले. स्वयंपाक माझ्याकडे होता आणि थोडंसं भांडेन भाजी पूनमकडे होती आणि कपडे धुणं हिच्या मम्मीकडे होतं. तर पाणी पोरं तर ना फटके द्यायच्या लायकीचीच आहेत बरं का. त्यांना चिखलात खेळू नका म्हणल्यावर जास्तच करतात बघा. सगळ्या चिखलाने चप्पल भरून आणलीत. आता म्हणलं होतं यांना फटकं देत घरी न्यावं, पण जाऊ द्या म्हणलं. आता एकतर शाळेतून घरी ठेवलं, अभ्यास करा म्हणलं तर रानात खेळायला जातात. त्यांना चिखल म्हणजे काय लईच भारी वाटतंय. तर गाडी विकत आणलेल्या गाड्या देतात फेकून, तोडून मोडून आणू का, असल्या गाडीसोबत खेळत बसतात. त्यांना आले घरी घेऊन. तर आमच्या घरी खूप राडा पसारा काढला होता. कशासाठी काढलेला सांगते मी तुम्हाला. तर गोधडी शिवायची होती. तर माझ्या मावळून सासूला का नाही असं बसूच नाही वाटलं. मग त्या म्हणल्या चल आपण गोधडी तरी पावसा पाण्याची शिवू. तर पूनमने मारली मग पाल मिशनवर नेऊन. तर माझं कार्टून बघा तिकडे पलीकडे काय करते, ते डंबेज उचलाय चालू आहे. तर पूनम त्याला म्हणते मला उचलत नाही, तुला उचलतंय बरं बघा. तर कसं उचलून घेतलं, पायावर पडलं तर नाही वेळ लागायचं त्याला. तर आजच्या पुरतं एवढंच, गोधडी घेऊया शिवून, तर उद्याच्याला भेटू.